जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. बस तिथे खाली मम्मा आणि केडा मला सगळं काल गॅरी इथे का आला होता आणि मला न भेटता का गेला आणि तुम्ही मला कोंडून का ठेवलं होतं सांगा आत्ताच्या आत्ता. अगं नापास होतील तुझ्या वर्गातली मुलं एवढं ओरडशील तर मी सांगते काय झालं गॅरी म्हणाला गॅरी काय म्हणाला गॅरी काय म्हणाला नाही मग चीटर सारखी वागू नकोस हा काय या केड्यासारखी. काय बोलते काल रात्री काय झालं. काल रात्री काय झालं काय झालं काय ते सांगतो काल रात्री ओरडली मला सोडव आम्हाला छोटी मुलगा नाहीये कळलं ना त्या अथर्वासारखा मला फूल करू नकोस. शांत राहा प्लीज गप्पा बस. किती चाव चाव करते काही थांब मारायची काही विचार करायला वेळच देत नाही विचार काय करू विचार कसला विचार करताय मला पण सांगा ना. त्याचा विचार तू करू नको तो विचार आम्ही केलाय की तुला काय थाप मारायची तो विचार आम्ही केलाय. आम्ही विचारल्यावर तू सांगणार तूच विचारल्यावर आम्ही सांगणार ह्याचा आम्ही विचारच केला नाही म्हणून आता आम्ही काही विचार करून सांगूच शकत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे तू विचार कसला करतोय चल खायला बनव काहीतरी पटकन परत खायला अरे खायला बनव खायला चला सगळे खायला इकडे या तुम्ही दोघं पळून जाऊ नका. फाईन. यांचा ना गॅरी बरोबर ना काहीतरी प्लॅन ठरलाय आणि तो यांच्या डोक्यामध्ये. मी पण तो प्लॅन फाइंड आउट करणार पण मी पण विचार करू शकते. आनंद फायनली तू मला वाटलंच इकडे असशील. तू काय करतोस इथे ऑफिसला का नाही गेलास तुला उशीर झाला म्हणून मला शोधत आलास का अरे काय झालंय ऐकून तर घे ना माझं. काय काय ऐकायचंय मी उशीर झाला हे मान्य आहे पण कशामुळे उशीर अरे झाला. कशाला बोल ना अरे मी याला सौमित्रला भेटायला गेलो होतो. कशाला गेला होतास त्याला भेटायला परत प्रॉब्लेम्स क्रिएट करायला. मी उलट त्याला मनवण्यासाठी गेलो होतो. त्याला मनवण्यासाठी गेलो तर तो काही ऐकतच नाही यार. जाम चिडलाय तो. मला म्हणे मला थांबायचंच नाही इथे मी जातो आता अमेरिकेला निघून. काय बोलायचं आता. माहितीये मला माहितीये तू हो. आणि तरी तू एवढा थंड तुला काहीच नाही वाटत आहे. मग काय करणार मी तू गेला होतास ना त्याला तू का गेला होतास का 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 गेला का होतास तू. अरे कारण माझ्या मनात गिल्ट आहे ना आनंद. मला वाटतं हे सगळं माझ्यामुळेच घडले तर मी नको का प्रयत्न करायला. सौमित्राचं राधिकावर प्रेम हे तिला कळायला नको का म्हणून मी प्रयत्न करतोय पण तो ऐकतच नाही यार. आनंद आपण काहीतरी केलं पाहिजे. नाही ऐकत ना तो मग आता काय करायचं. तो कोणाचाच ऐकत नाही माझा सुद्धा ऐकत नाही. बोल काय करायचं आता. राधिका वहिनीचं तो ऐकू शकतो पण त्या जाणार आहेत आता त्या शेतकरीच्या गावी. एक्झॅक्टली हीच तर संधी आहे. कसली संधी सौमित्र जर अमेरिकेला निघून गेला तर संपलंच ना सगळं. म्हणजे नाही म्हणजे सौमित्र जर अमेरिकेला निघून गेला तर शेवटची आशाही संपुष्टात येईल ना. म्हणजे हे बघ आनंद मला हेच म्हणायचं की राधिकाला आणि सौमित्रला समोरासमोर आणण्याची हीच संधी आहे. याच निमित्तानं आपण त्यांना एकत्र आणू शकतो. प्लीज तू नको ते प्लॅन सांगू नकोस. ऑलरेडी तुझं एक प्लॅन ऐकून ना आम्ही फसलोय. नाही तू माझं ऐकून तर घे ना. एकदा प्लॅन तर ऐकून घे ना. माझी आयडिया कमाल आहे यावेळेसची. नको प्लीज तू ऐकून तरी घे ना आनंद प्लीज.